नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे परीक्षित झाडोकार आणि आपण आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या विषयाला आपण जसं की सर्वांना माहिती आहे की कोविडमुळे काय-काय घडलं गेल्या दिवसामध्ये, गेल्या पूर्ण वर्षामध्ये परीक्षा झाल्या नाहीत, एक्सेट्रा, एक्सेट्रा, एक्सेट्रा. 12वीची परीक्षा तर झाली नाही, ठीक आहे इथपर्यंत. आता 12वीचा निकाल कसा लागणार? या विषयावरती खूप सुंदर म्हणजे एक लेक्चर आजचं घेण्याचा माझा हे उद्देश होता. जास्त वेळ नाही घेणार. एक अंदाजे मला 10 ते 15 मिनिटं लागतील. तर 10-15 मिनिटामध्ये पुरा डिटेल तुम्हाला देऊन देतो. 2 जुलै 2021चा हा शासन निर्णय जो तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय सध्या. या शासन निर्णयामध्ये जी माहिती दिलेली आहे ते गेल्या दिवसांमध्ये तुम्ही पाहू शकता की टीव्हीवरती पण आली होती आणि सर्व लोकांनी पाहिलीच आहे कालपासून की हे सुरूच आहे. की काय झालं, काय होणार आहे? तर हा 30%, 30%, 40% हा रेशो नेमका कसा असणार आहे? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि सोबतच निकाल कधीपर्यंत लागायला पाहिजे, अपेक्षित केव्हापर्यंत आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आजचं हे सेशन आहे. अपेक्षा करतो की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं इथं तुम्हाला मिळतील. तरीही जर असं काही वाटलं की एखादा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मला प्रश्न विचारू शकता आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. प्रस्तावना दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. प्रस्तावनामध्ये अर्थातच मागील वर्षामध्ये जे काही घडलं त्याची एक शॉर्टकट माहिती या ठिकाणी दिलेली आहे की एक्झाम कॅन्सल झाली, का झाली, काय कारण होतं, संचारबंदी, लॉकडाऊन एक्सेट्रा, एक्सेट्रा. आणि त्यानंतर जेव्हा आपण पुढच्या पेजवरती जातो, तर या शासन निर्णयामध्ये आपण इथून सुरुवात करू शकतो. आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती की या ठिकाणी लिहिलेलं आहे शासन निर्णय. अर्थातच याला गव्हर्नमेंट रिझॉल्यूशन म्हणजेच जी-आर असं म्हटलं जाते, करेक्ट? आणि या जी-आरमध्ये वर्ग 12वीचा निकाल कसा लावायचा, काय फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ही माहिती आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घेऊया. त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी दाखवून देतो, की हे नियमावली जे आहे हे तुम्ही सर्वजण वाचू शकता घरीच. अर्थात हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. आणि या निर्णयामध्ये जो फॉर्म्युला ज्याची आपल्याला सांगितलं गेलं, की अशा पद्धतीनं हा पेपर येणार आहे, हे आपल्यासोबत घडणार आहे. तर तो नेमका फॉर्म्युला कसा आहे, तो समजून देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे एका उदाहरणाच्या स्वरूपामध्ये. चला बघूया. तर स्टुडंट्स एक गोष्ट लक्षात ठेवा, की हा जो शासन निर्णय आपण पाहतोय सध्या, ठीक आहे. याच्यामध्ये मुळात बोर्डानं कसं करून दिलंय, की एक रेग्युलर स्टुडंट एक कॅटेगरी बनवली होती, की जे विद्यार्थी नेमके 11वीतून 12वीत गेले, 12वीमध्ये त्यांची परीक्षा होती, करेक्ट? एक विद्यार्थी असतात ज्याला रिपीटर स्टुडंट म्हणतो आपण, की मुलं काही एखाद्या विषयामध्ये फेल झालेत किंवा 2 विषयात फेल झाले, तर ते पुन्हा पेपर देऊ शकतात. अशी एक व्यवस्था असते, सर्वांना माहिती असं असेल. सप्लिमेंटरी पेपर्स म्हणतो आपण, राइट? आणि एक असं असते, की एखादा विद्यार्थी जर त्याला पेपर दिलेत बोर्डाचे अँड त्याला असं वाटलं, की मला पुन्हा हे पेपर द्यायचे, तर तो पुन्हा पेपर देऊ शकतो. म्हणजे एक वेळा पेपर दिल्यानंतर त्याला 2 अटेम्प्ट देणं अलाउड आहे, की एक वेळा पेपर दिल्यानंतर तो अजून 2 वेळा पेपर देऊ शकतो. मग जर असं आहे, तर त्या विद्यार्थ्याच्यासाठी काय? आणि शिवाय त्याला आपण क्लास इम्प्रूव्हमेंट असं म्हणत असतो. तर क्लास इम्प्रूव्हमेंट म्हटल्यानंतर ह्या स्कीममध्ये जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांनी सेकंड टाईम पेपर देण्याचा विचार केला होता, त्यांचा निर्णय, त्यांचा रिझल्ट या येणाऱ्या रिझल्टसोबत लागणार नाही. हे सर्वात पहिले क्लिअरली, ठीक आहे. म्हणजे मी पहिले 3 कॅटेगरी सांगतोय तुम्हाला, की एक रेग्युलर स्टुडंट, एक रिपीटर स्टुडंट आणि एक असा, की जो क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी ज्यानं अप्लाय केलं होतं. बरं, मग आता रेग्युलर स्टुडंट आणि रिपीटर स्टुडंट या दोघांसाठी हा निर्णय असेल. त्याचबरोबर एक निर्णय असणार आहे, जे विद्यार्थी बाहेरून फॉर्म भरतात, बाहेरून एक्झाम देतात, लाइक 17 नंबरचा फॉर्म भरणे आणि 17 नंबरच्या फॉर्मच्या सोबत परीक्षा देणे, त्यांच्यासाठी निर्णय थोडासा वेगळा असणार आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसून राहिलंय सध्या. जे स्क्रीनवर दिसतंय त्यानुसार तुम्हाला माहिती देतो मी, की गुण विभागणी प्रकार जो आपण पाहतोय सध्या आपल्या मोबाईलवरती, आपल्या स्क्रीनवरती, या गुण विभागणीच्या पद्धतमध्ये जर आपण विचार केला, तर 100 मार्काचा जर पेपर आहे, राइट? 100 मार्क्सचा पेपर आपल्याला सांगितला जातोय. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंटर्नल मार्क नाही आहेत. 0-0 इंटर्नल मार्क आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंज होणार नाही. 100चे मार्क आहेत. याचा नियम हा वेगळा असेल. 80 आणि 20, आता यात नेमकं काय घडलं? नेमकं ते सांगतोय, की बोर्डानं असं सांगितलंय आपल्याला. मी इथं साईडला लिहितोय या ठिकाणी. बोर्डानं हे म्हटलेलं आहे, की 30% गुण हे 10वीतून घेण्यात येतील. त्यानंतर 30% गुण हे
अर्थात 11वीतून घेण्यात येतील आणि 40% गुण हे 12वीतून घेतले जातील. पण मुद्दा हा आहे की हे जे गुण घेतले जातील, आपण म्हणतोय की एवढे गुण यातून घेतले जातील एक्सेट्रा. मग हे गुण घेतल्या कसे जातील, म्हणजे याचं स्पष्टीकरण बऱ्याच मुलांच्या लक्षात आलं नाही, पालकांच्या लक्षात आलं नाही. माझा एक छोटासा प्रयत्न आहे की याचं मी स्पष्टीकरण या ठिकाणी द्यावं. तरी जर समजा आपले काही प्रश्न राहिले आणि काही प्रश्न आपल्याला असे वाटले की विचारावेत, तर तुम्ही कमेंट सेक्शनला टाका. आणि पुन्हा सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजूनही बऱ्याच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, मी पोहोचत राहील. सो स्टुडंट्स, हे जे 100 मार्क आहेत, या 100 मार्काचं हे क्लासिफिकेशन घडणार. सर्वात पहिले ते सर्वांनी समजून घ्यावं. या 80 मार्काचं हे क्लासिफिकेशन असेल, या 70 मार्काचं असेल. म्हणजे या 20 मार्काला आणि या 30 मार्काला हा नियम लागू नाही आहे. म्हणजे या 20 मार्काला आणि 30 मार्काला 10वी, 11वी, 12वीचं काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये सरळ असं आहे की हे 20 मार्क म्हणजे तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत, याचा अर्थ आपण ज्याला इंटरनल मार्क म्हणतो, प्रॅक्टिकलचे मार्क म्हणतो, तो प्रकार आहे. मग काही विद्यार्थ्यांची काही सब्जेक्ट आहेत, जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, तुम्हाला माहिती आहे की 70 मार्क 30 मार्काचा रेशो चालतो. मॅथमॅटिक्स असेल किंवा काही कॉमर्सचे सब्जेक्ट असतील किंवा इतर कुठले विषय असतील ज्याच्यामध्ये 80 मार्काचा लेखी पेपर असतो, लाईक लँग्वेजचे पेपर्स असतात, आणि 20 मार्काचा तुम्हाला इंटरनल मार्क मिळत असतात, बरोबर आहे. हे 20 मार्क आणि हे 30 मार्क शाळेच्या मार्फत पाठवले जातील. म्हणजे शाळेच्या मार्फतच हे पूर्ण मार्कशीट भरल्या जाणार आहे, यात काही शंका नाही. परंतु हे जे 20 मार्क आहेत, हे जे 30 मार्क आहेत, हे असं समजावं की तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम जरी झाली नाही आहे तरी शाळा याचं ॲनालिसिस करेल. आता तुम्हाला वेळेवरती होऊ शकते या दिवसांमध्ये तुम्हाला शाळेतून कॉल येतील की तुम्ही शाळेला या, किंवा प्रात्यक्षिक तुमची परीक्षा ठेवण्यात आलेली आहे, काही अशा घडामोडी आपल्यासोबत घडणार आहेत. तर ते पेपर आपण द्यायचे, ठीक आहे. म्हणजे हे अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. तर हे जे 30 मार्क आहेत, हे जे 20 मार्क आहेत, हे शाळेच्या हाती आहेत. आता हे जे 70 आणि 80च्या गोष्टी आपण करतोय, की 70 आणि 80चं काय. मग ह्या 70 आणि 80साठी आता खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतोय. मी एक काम करतो, मी या 70 मार्काचं क्लासिफिकेशन तुम्हाला समजून सांगतो पहिले तर, आणि 80 मार्काचं एक क्लासिफिकेशन समजून सांगून देतो, ठीक आहे. सो बघूया आपण. जसं की आपण पाहिलं 100 मार्क होते. या 100 मार्कापैकी आपल्याला 80 मार्क जर समजा थेरी पेपरमधून घेणं होते, 20 मार्क आपल्याला प्रॅक्टिकल्सचे भेटणार होते, असं आपल्याला सर्वसाधारण माहिती होतं. या 80 मार्काचे आपण 3 तुकडे केलेले आहेत या ठिकाणी, जसं बोर्डानं नियम दिला आहे. म्हणजे 24 मार्काचं 10वी, 24 मार्काचं 11वी आणि 32 मार्काचं 12वी. आता हे 24 + 24 + 32 यांची सम करून तुमचे 80 मार्क होऊन जातील, करेक्ट आहे. त्याचबरोबर जे 100 मार्काचं आपण अजून एक क्लासिफिकेशन पाहिलं, ते म्हणजे 70 आणि 20 मध्ये, 70 आणि 30 मध्ये. तर याच्यामध्ये कसं होणार, तर याच्यामध्ये बेटा यामध्ये कसं आहे की 21 मार्क्स जे आहेत तुमचे अर्थातच 10वीचे, 21 मार्क्स तुमचे 11वीचे, आणि 28 मार्क्स जवळजवळ तुमचे येतील ते म्हणजे 12वीचे. मग ठीक आहे, आपण या 32 आणि 28 बद्दल बोलूच नंतर. आता हे जे 24 मार्क दिसत आहेत 10वी 12वी, 10वीचे 11वीचे, किंवा 21 मार्क दिसत आहेत, तर हे सब्जेक्ट अनुसार आहे. अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की जर लँग्वेजचा पेपर असला तर त्याला नियम थोडा वेगळा लागून आला आहे. 80 मार्काचा जर पेपर आहे तो थेरी पेपर, तर त्याला 24 मार्क 10वीतून घेण्यात येतील, 24 मार्क 11वीतून घेण्यात येतील. आता 24 मार्कापैकी नेमकं कसा फॉर्म्युला आहे ते एक उदाहरण घेऊन मी या ठिकाणी स्पष्टीकरण देतोय, ते नीट ऐकून घ्या. या उदाहरण देण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवून देतो मी, की इथं ज्यावेळेस आपण हे पूर्ण शीट पाहतो, हा GR जेव्हा आपण पूर्ण याचा अभ्यास करतो, याच्यामध्ये 3 गोष्टी खाली दिलेल्या आहेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसून आल्या आहेत. येत्या 10वीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण म्हणजे 30%. आणि इयत्ता 11वीमध्ये च्या वार्षिक मापनातील विषयनिहाय गुण म्हणजे 30% पुन्हा, आणि 12वीचे 40%. मग त्याच्यामध्ये अलग अलग ऑप्शन तुम्हाला दिसतात की प्रथम सत्र परीक्षा झाली, नाही झाली, सराव परीक्षा देणं, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन, आणि यातील विषयनिहाय गुण 40%. प्रत्येक शाळेमध्ये, म्हणजे जेवढ्या पण शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये, या प्रत्येक शाळेमध्ये हे पेपर झालेच असं नाही आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बघा, 10वीची मार्कशीट तुमच्याकडे आहे,
यात काही शंका नाही. परंतु 11वीचेही पेपर काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी नव्हते झाले. आणि 12वीचे वर्षभरामध्ये शिक्षकांनी काही ना काहीतरी करून घेतलं होतं. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण झालं, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर रीतसर काही ठिकाणी पेपरही झाले असतील की ऑनलाईन आम्ही टेस्ट घेतोय. प्रत्येक शाळेनं आपापला एक डेटाबेस तयार केला असेलच. प्रत्येक शाळेनं तुम्हाला माहिती असेल की असाइनमेंट दिलं असेल, काही प्रॅक्टिकल लिहायला दिलं असेल, अशा काही गोष्टी घडल्या असतील. मग तुमच्या शाळेचे काही इंटरनल पेपर झाले, काही युनिट टेस्ट, टर्मिनल एक्झाम झाल्या होत्या का? मग त्याच्या अनुसार तुमचे ते मार्क 40 धरल्या जातील. मी तेही तुम्हाला समजून सांगतो की नेमकं घडेल कसं आपल्यासोबत. म्हणजे मार्कशीट कशी येणार आहे आपली, कशी बनवल्या जाणार आहे, याचं एक उदाहरण देण्याचा माझा हा प्रयत्न आहे. चला बघूया डिटेलमध्ये थोडंसं. तर हा जो फॉर्म्युला मी तुमच्या स्क्रीनवरती ठेवला आहे, याच्यासाठी मी काय करतोय, सर्वात पहिले असं कन्सिडर करतो की वर्ग 10वीमध्ये आपण लोकांनी जेव्हा परीक्षा दिली होती, तर त्या मार्कशीटमध्ये कुठले तरी 3 विषय असे आहेत ज्याचे मार्क खूप छान आपल्याला मिळाले. मी उदाहरण देतो की जसं तुम्ही इंग्लिश दिला असेल चांगल्या प्रकारे, किंवा असं समजा मॅथ असेल किंवा सायन्स असेल, किंवा असं होऊ शकते की तुमचा संस्कृत असेल, हिंदी असणार, अजूनही काही तुमचे सब्जेक्ट होते सोशल सायन्समध्ये, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सिव्हिक्स एक्सेट्रा. तर यापैकी ज्या विषयामध्ये तुम्हाला छान मार्क आहेत, अर्थात टॉप 5 जसं आपल्याला माहिती आहे की रिझल्टचा एक नमुना होता की बेस्ट ऑफ 5 ज्याला म्हणतो आपण, तसं बेस्ट ऑफ 3 घेतलं जाणार आहे. म्हणजे 3 सब्जेक्ट तुमचे जे खूप छान पद्धतीनं तुम्हाला मार्क मिळालेत. उदाहरणार्थ मी इथं लिहितो की याला 90 मार्क मिळाले, हा कुठला तरी एक विषय असेल, सॉरी 90 मार्क्स या विषयामध्ये मिळाले, हा कुठला तरी विषय याला 92 मिळाले, याला कुठली तरी 95 मिळाले सपोज. ठीक आहे. आणि मग मी याची सम केली तर मला असं समजलं की 277 मार्क्स होतात. राईट. हे 277 मार्क्स जे आहेत हे 300 पैकी मिळालेले आहेत. याला मल्टिप्लाइड बाय 100 केल्यानंतर अर्थात हे 2 झिरो कॅन्सल होत आहेत, तर 277ला 3 डिवाइड करू म्हणजे आपले मार्क किती तयार झाले, 92.33%. ठीक आहे. मग सर हे जे 10वीचे मार्क आहेत 92.33%, हे 3 विषयाचे, बरोबर? हो बरोबर. त्यानंतर आता ज्यांना मार्क द्यायचे आहेत, म्हणजे शिक्षक लोकांना जे शीट भरावी लागेल, त्याच्यामध्ये 80 मार्काचा जो पेपर आहे आणि 70 मार्काचे, म्हणजे थेरीची गोष्ट करतो मी, 80ची थेरी, 70ची थेरी, यापैकी 24 मार्काचा जो तुमच्या पुढे दिसून राहिला की आपल्याला एक अनालिसिस करावं लागणार आहे, 21चं अनालिसिस करावं लागणार आहे, हे 21 मार्काचं अनालिसिस कसं घडेल? मग आता ते तुम्हाला समजून सांगतोय, थोडंसं लक्ष द्यावं आपण. आणि जर अजून मी सांगतो पुन्हा पुन्हा की जर आपल्याला शंका असली काही, तर मला नक्की या व्हिडिओच्या खाली तुम्ही मेसेज करून मला प्रश्न या ठिकाणी विचारू शकता. आता 10वीतले 30% यांनी सांगितलंय की आपण मार्क घेणार आहोत. बरं, मग आता 10वीतले 30%, मग 10वीतले बेस्ट ऑफ 5च्या नियमानं तुम्हाला भेटले 92.33. ओके, ठीक आहे. मग आपण एक काम करूया. आपल्याला समजलं की 21 मार्क 70 पैकी 10व्या वर्गातले घेण्यात येणार आहेत. मग जर समजा उदाहरणार्थ 100 पैकी 92.33 मार्क तुमचे काहीतरी मिळालेले असतील, ठीक आहे, तर 30 पैकी किती? मग 30 पैकी काढण्यासाठी आपण काय करू, आपण हे जे 21 मार्क आपण ठरवलेत याला मल्टिप्लाइड बाय 92.33, ओके, जे आपल्या स्कोर झालेला आहे, आणि त्याला डिवाइड बाय 100. आता जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं, तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचं उत्तर अप्रॉक्सिमेटली एवढं येतं. मी काढून ठेवलं हे उदाहरण, 19.38 हे एवढे मार्क मिळाले आउट ऑफ 21. म्हणजे 21 पैकी आपल्याला 19.38 मार्क होतात. आता कॅल्क्युलेटरवरती तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहेच, राईट? तुम्ही सरळ सरळ कॅल्क्युलेटरवरती तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. तुमच्याकडे 10वीची मार्कशीट आहे, त्यातले टॉपचे 3 सब्जेक्ट निवडा, ओके, 3 सब्जेक्टची सम करा, आणि सरळ 21 मल्टिप्लाइड बाय 92.33 अँड डिवाइड बाय 100 हे लॉजिक लावा. 19.38 मार्क्स तुम्हाला 21 पैकी या फिजिक्सच्या, बायोच्या, केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये टाकण्यात येते. क्लिअर झालं? आणि हेच मार्क 19.38, जसे आता मी 21 पैकी दाखवलं तुम्हाला ते करून, आता उदाहरणार्थ मला तेच मार्क एखाद्या सब्जेक्टसाठी 24 पैकी करून पाहिजे, तर मला काय करावं लागेल, 24 इंटू 92.33 अपॉन 100. ठीक आहे. मी माझ्यासमोर कॅल्क्युलेटर ठेवलेलेच आहे, एकदम स्पीडमध्ये तुम्हाला मी याचं एक्झॅक्ट फिगर किती येईल ते सांगतोय. हे तर 22.15
आउट ऑफ 24, राईट? यस. म्हणजे इंग्लिश विषयाला, जे 12वीचा इंग्लिश सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हणजे जो आपल्याला माहिती आहे की 80 मार्काची त्याची थेअरी होती, त्या थेअरी पेपरमध्ये 10वीचा 24 मार्कांचा वाटा असणार आहे 80 पैकी. त्यापैकी या नियमानं 22.15 मार्क त्या विद्यार्थ्याला शाळेला द्यावे लागतील. क्लिअर झालं? मग सर आता या ठिकाणी हे 3 विषय कोणते येऊ शकतात? हो, हे कोणते येऊ शकतात. असं तर आता तरी अशीच माहिती आहे की हे तिन्ही विषय कोणते असू शकतात. जे तुमचे टॉप 3 असतील ते निवडले जातील. ठीक आहे. मग आता याच्यातून ठीक आहे, हे समजून गेलं की 21 पैकी आपल्याला मार्क मिळाले 19.38. हे 10वीचं क्लिअर झालं असेल तुमच्यासाठी की 10वीचा हा नियम बरोबर आहे सर, लक्षात आला असेल तुमच्या. आता मी येतो 11वीकडे. 11वीमध्ये नाही का तुमचे जे शाळेमध्ये पेपर झाले असतील, म्हणजे शाळेमध्ये तुमचे जे फायनल एक्झाम झाले असतील, तर त्याचे मार्कशीट चेक करा, त्याच्यावर किती मार्क आहेत. ठीक आहे. त्याच्या मार्कशीटवरून आपल्याला 11वीचं अनालिसिस काढता येईल. कसं करून दाखवतो. आता जर मी 11वीचा विचार केला तर 11वीचे मला किती सांगितले गेले नियमानुसार, जी आर मध्ये दिलेलं आहे 30%. ठीक आहे. मग 11वीचे 30% कसे? समजा एक फिजिक्स विषयाची गोष्ट करू आपण. तुमच्या मार्कशीटवरती असं लिहिलेलं होतं की तुम्हाला 50 मार्क मिळालेत 100 पैकी. ओके. 50 मार्क 100 पैकी आहेत. मग आपल्याला कॅल्क्युलेट कसं करावं लागेल? मग 21 पैकी किती? एक सर्वसाधारण याचं उत्तर दिसतं आपल्याला की हे 10.5 येणार. बरोबर आहे. 10.5 शून्य घ्या, म्हणजे 10.50 एवढे मार्क तुम्हाला 21 पैकी 11वीतून घ्यावे लागतील. म्हणजे जर मी आता फिजिक्स विषयाचं उदाहरण घेतोय ना, तर आपल्याला कळलं की 21 मार्क आपले 10वीतून राहणार, 21 मार्क आपले 11वीतून राहणार. मग 21 पैकी आपल्या जर चांगली मार्कशीट असेल तर एवढे मार्क आपल्याला भेटले, आणि 21 पैकी आपल्याला 11वीमध्ये एवढे मार्क मिळाले. मी एक ॲव्हरेज उदाहरण दिलंय की हे उदाहरण आहे. आता तुम्हाला प्रत्येकाला किती मार्क मिळाले हे तुम्ही चेक करा. 11वीची मार्कशीट तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरून तुम्ही लोक ॲनालिसिस काढू शकता की एवढे मार्क आपले होतात. 10वीचे मार्क किती होतात तेही तुम्ही काढू शकता, तुमच्याकडे तेही आहे. हे दोन्ही मार्कशीट तुम्ही रेडी करा, म्हणजे तुम्हाला हे समजून जातं की 21 अधिक 21 42 पैकी किती मार्क आपले कॅल्क्युलेट होऊन राहिले. आता प्रश्न आहे, 12वी जो वर्ग आपला होता ज्याची परीक्षा नाही झाली त्याचं काय? त्याचे 40% घेण्यात येतील. मी फिजिक्स विषयाला सध्या एक उदाहरण घेतोय, मी स्वतः फिजिक्स शिकवतो, मी एकच उदाहरण मला असं वाटतं घेतलेलं बरं असेल. मग आता 40% म्हटल्यानंतर किती होतात? बरोबर. 40%चा मिनिंग काय? तर मी तुम्हाला वरती ट्री डायग्राम दाखवली होती, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 21 अधिक 28. बरोबर आहे. मग असं समजावं की शाळेमध्ये जे इंटरनल असेसमेंट आहेत किंवा जे काही कामं आहेत तुमचे, त्याच्यामध्ये असं ठरलं की एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये पुन्हा आपण 50% एक ॲव्हरेज कंडिशन कन्सिडर करतोय. ॲव्हरेज म्हणजे पासिंगपेक्षा थोडी पुढे, की 50% आपण कन्सिडर केलं की 100 पैकी 50 गुण त्याचे बनले. आता ते कसे गणले त्याचं एक उदाहरण देतो मी, की युनिट टेस्ट आहे, टर्म एक्झाम आहे, पुन्हा युनिट टेस्ट आहे, पुन्हा टर्म आहे. म्हणजे फायनल एक्झाम ज्या शाळेमध्ये घडल्या किंवा ऑनलाईन तुम्ही दिल्या असतील त्याचे रेकॉर्ड असतील, मग त्याच्या अनुसार असं ठरलं एखाद्या विद्यार्थ्याला 100 पैकी 50 गुण द्यायचे आहेत. बरोबर आहे. म्हणजे इन शॉर्ट त्याला 50% मार्क आहेत. मग आता 40% बोललं गेलं होतं. मग 40% म्हणजे किती किती गुण होते? ते गुण होते 28 गुण. बरोबर. 28 गुणेला 50 भागेला 100, अर्थात हे किती येणार? हे येणार 14. राईट. मग आता तुमच्याकडे 3 नंबर तयार झाले. आता हे जे 3 नंबर तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, या 3 नंबरला मी एक साईडला लिहितो की मला असं समजलं की मला फिजिक्सची मार्कशीट बनवायची आहे. बरोबर. फिजिक्समध्ये 10व्या वर्गातून घेण्यात आले 19.38 गुण, 11वीतून घेण्यात आले 10.50 गुण, आणि 12वीतून घेण्यात आलेले 14 गुण. ठीक आहे. आता जर आपण यांची ॲडिशन करतो तर एक सर्वसाधारण 19.38 प्लस 10.50 प्लस 14 इज इक्वल टू 43 मार्क्स. म्हणजे आपल्याला असं कळलं की इथे 43.88, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण असं म्हणू शकतो याला की हे जवळजवळ झाले
44च्या बराबर. हे कितीपैकी? 70 पैकी. समजले? 70 पैकी 44 गुणांची मार्कशीट बनेल थेअरीची. मग सर आता केमिस्ट्रीमध्ये सेम? हो. बायोमध्ये सेम? हो. म्हणजे केमिस्ट्री बायोमध्ये आणि फिजिक्समध्ये हे जे 19.38 आहेत की नाही हे सेम राहतील. आता तुम्हाला शाळेमध्ये 11व्या वर्गाच्या मार्कशीटमध्ये किती मार्क आहेत केमिस्ट्री आणि बायोमध्ये ते चेक करा. त्या मार्कांना सरळ सरळ डिवाइड बाय 2 करून टाका. म्हणजे एक उदाहरण दिलं मी की इथं मी डिवाइड बाय 2 केलं आहे, बट असं काही करायचं काम नाही तुम्हाला. तुम्हाला किती मार्क मिळालेत त्याला डिवाइड बाय 100 करायचं, त्याला मल्टिप्लाइड बाय 21 करायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे काही मार्क निघतील ते तुम्ही लिहून घ्या एका कागदावरती. त्यानंतर 12वीचं आता आपण हे नाही सांगू शकत की 12वीचे किती मार्क आपल्याला मिळून राहिले, ते आता शाळा ठरवेल. बरोबर आहे. म्हणजे शाळेच्या नियमानुसार तुम्ही जर समजा रेग्युलर स्टुडंट आहात आणि तुमचा एक चांगला स्कोर आहे, 10वीच्या मार्कशीटवर समजते एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर चांगला असतो आणि तो रेग्युलरली करू शकला असता. आता कोरोना होता, त्या गोष्टी झाल्या, ठीक आहे, होऊन गेला तो वेळ. परंतु मग त्याला पर्याय काय होता? तर पर्याय मग बोर्डानं ही जी परीक्षा रद्द केली हा पर्याय व्यवस्थितच होता. हा काही चुकीचा पर्याय असं नाही म्हणता येणार. काही अँगलनं विचार केला तर चुकलं असंही वाटते. पण मग अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे का दुसरा एक पर्याय अजून दिला बोर्डानं की तुम्हाला जर हे मार्कशीट मान्य नसेल तर ठीक आहे, तुम्ही पुन्हा एक्झाम देऊ शकता ना. नाही, तुम्हाला परीक्षा देण्यासाठीही मुभा असणार आहे. मग त्याचं रूपरेषा काय असणार आहे ते अजून बोर्डाने डिक्लेअर केलं नाही. तारखा म्हणा, फॉर्म्स म्हणा, ते सगळं येणार आहे. त्याला वेळ लागेल थोडा अजून. मग बोर्डाने हे जे दिलेलं आहे आपल्याला हे अतिशय सुंदर दिलं आहे की ठीक आहे 70 पैकी 44 मिळालेत. आता विचार करा 30 मार्काचे. एखाद्या विद्यार्थ्याची परिस्थिती अशी आहे की वर्स्ट कंडिशन कन्सिडर करू आपण. म्हणजे त्याने कधी असं समजावं की तुमचे शाळेच्या मास्तर लोकांशी काही व्यवस्थित एवढं खास काही पटलं नाही. लाईक उदाहरण देतो मी की तुम्हाला असं वाटतं की सर मला इंटरनल मार्क एवढे नाही मिळणार. 30 पैकी तरी असं ॲव्हरेज धरावा आपण की 26 मार्क मिळतात बाळा. ठीक आहे. 26 म्हणा किंवा अतिशय वर्स्ट कंडिशन असली तर कदाचित आपण 22 कन्सिडर करू. 22च्या वरच सर्व मुलांना मार्क मिळतात असं आजपर्यंत तरी पाहण्यात येतं. एवढं काही असं असं कोणी काही स्वतःहून नुकसान करणार नाही मुलांचं. त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. शाळा कुठलीही असो, कोणतीही शाळा, कुठलाही शिक्षक मुलांच्या भल्याचाच विचार करतो कधीही, कारण तो टीचर आहे. ठीक आहे. मग आता हे 26 मार्क जर आपले प्रॅक्टिकलचे आहेत, ठीक आहे, हे थेअरीचे आपण पाहिले सध्या, मग हे 44 प्लस 26. क्लिअर? आता तुमच्या लक्षात आलं मी काय करतोय? 44 प्लस 26 किती झाले? 70 मार्क. हे किती पैकी आहेत बेटा? 100 पैकी. म्हणजे या नियमाने जर विचार केला तर यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल हा खूप मोठा लागणार. सर्वात पहिली गोष्ट ही की कोणीही नापास होणार नाही, फेल कोणी होत नाही. या बाबतीत तुम्ही लोक निश्चिंत व्हा सर्वात आधी तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की 11वीचे मार्क कमी असतील ठीक आहे, पण 12वीचे कुठले तरी 3 विषय तर खूप छान लिहिले असतील ना तुम्ही, म्हणजे खूप छान परफॉर्म केलं असेल ना, मार्क असतील ना तुमच्याकडे, ते 3 पाहून घ्या कोणते आहेत. ठीक आहे. आणि मग ते 3 विषय पुन्हा हे 11वीचे मार्कशीट जे काही तुम्हाला मिळाले असतील, ठीक आहे, काही पूर्व असे मला भेटले, मला सांगितलं की 11वीमध्ये सर आम्हाला काहीच मार्क नव्हते, आम्ही 11वीचा अभ्यासच नव्हता केला, आम्हाला माहीतच नव्हतं. बरोबर आहे ही गोष्ट. ठीक आहे. पण मग आता सर अशा अवस्थेमध्ये मग आमचे 11वीचे मार्क कमी जातील. ते जरी कमी गेले तरी तुम्ही एक निश्चिंत राहा की 12वी जे एक्झिस्टिंग आहे त्याच्यात तुमचं कोणीही नुकसान नाही करणार, कुठली शाळा नुकसान नाही करत. त्यामुळे एक डोक्यातलं टेन्शन ते काढून टाका की मला मार्क कमी पडतील. मार्क सर्वांना माझ्या मते तरी या नियमाने जरी गेले, आता बघा मी 10वीचे खूप मोठे मार्क पकडले होते, तुम्ही पाहिले असतील थोड्या वेळ आधी की 12वीचे जे मी मार्क कन्सिडर केले होते ते खूप मोठे घेतले होते की उदाहरणार्थ हे 90, 92, देन 95 असे आकडे मी घेतले 10वीचे. होऊ शकते तुमच्याकडे एवढे मोठे आकडे नसतील, असतील तुमच्याकडे 70, 72, 75, 78, 87 असे काहीतरी असतील. ते तुम्ही कॅल्क्युलेट करा ना, तुम्हाला तुमची मार्कशीट समजून जाते. मग हे एका विषयात झालं फिजिक्सचं. बरोबर आहे. असंच केमिस्ट्रीचं घडेल, असंच बायोचं घडणार. आता पोरं हो, याच्यामध्ये नाही का एक चेंज कोणता येणार आहे बघा, मी तुम्हाला दाखवतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की 24, आता समजा एक आपण लँग्वेजची गोष्ट करूया की 24 पैकी 22.15 घेतले गेले. मग याच्यामध्ये बघा 24 पैकी आपण कन्सिडर करू की 12 भेटतील आपल्याला 11वीतले. मी कशाचं उदाहरण देतोय? एका लँग्वेजचं उदाहरण देतोय. बघा, एखाद्या लँग्वेजची गोष्ट करू आपण की 24 पैकी तुम्हाला 22 मार्क मिळालेले आहेत. कुठे? 10व्या वर्गातून. 11वीतून किती भेटले तुम्हाला? 12 मार्क मिळतील. कसे काय सर? अरे सिंपल आहे ना, जर त्या विषयामध्ये तुला
50 मार्कच आहेत. एक उदाहरण देतोय आपण. त्याला डिवाइड बाय 100 करून ते किती होतात 1/2. आणि मी सांगितल्याप्रमाणे 80 पैकी 24 मार्क हे 11वीचे असणार आहेत. मग 11वीचे 24 पैकी आपण 12 कन्सिडर करूया सरासरी. आणि 12व्या वर्गामध्ये पुन्हा तेच 40 पैकी 50% जरी धरलेत आपण किंवा 50%च मार्क मिळालेत, तर आपले जे 12वीचे 80 पैकी जे मार्क बनतात किती 40% ते किती होतात 32 पैकी आपण हे 16 कन्सिडर करा. 50% 16 मार्क. ठीक आहे. हे किती झाले? 50 झालेत. हे 50 80 पैकी आहेत. बरं, पुन्हा मग तेच कंडिशन. तुमचे इंटरनल 20 मार्क होते. 20 पैकी तुम्हाला ॲव्हरेज 14-15 पर्यंत भेटतीलच. 12-13ही कन्सिडर करू शकता तुम्ही. म्हणजे 12ही जरी धरले, वर्स्ट कंडिशन कन्सिडर करतोय, तरी 12 अधिक 50 म्हणजे 62 मार्काची मार्कशीट बनेल 100 पैकी लँग्वेजसाठी. क्लिअर आहे? आता आपण काय केलं होतं 10वीत, 11वीत काय केलं होतं, काय चुकलं आपलं, ते सगळं ॲनालिसिस करण्याची वेळ आहे. हा व्हिडिओ इथपर्यंत आपण पाहिला, ज्यासाठी सर्वात पहिले धन्यवाद. आणि या GRमध्ये अजून ज्या बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या जर आपण वाचल्या तर तुम्हाला सर्व काही निश्चितपणे लक्षात घेऊन जाईल घरी बसल्या बसल्या. सर्वांना सांगतो पुन्हा एक वेळा, की जे इंटरनल मार्क आहेत, या इंटरनल मार्कांचं कोणत्याही प्रकारे चेंजेस होणार नाहीत. शाळेतून हे जसेच्या तसे जातील. म्हणजे यापैकी शाळेला अधिकार आहेत की किती द्यायचे. आणि हे जे इकडची पूर्ण लाईन आपण पाहू शकतो, ज्याला आपण लेखी परीक्षा म्हणतोय, राईट? या लेखी परीक्षेमध्ये शाळा ज्या आहे त्यांना नियमानं जसं सांगितलं मी, की 30% 10वीतून, 30% 11वीतून आणि 40% 12वीतून मार्क घ्यावे लागतील. आणि या GRमध्ये अजून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला अजून काही नियम पाहायला मिळतातच. अर्थातच या नियमांमध्ये आपल्याला दिसतंय की अजूनही काही उदाहरणं आहेत इथं दिलेले. हे उदाहरणं आपण पाहू शकता. डिटेलमध्ये ॲनालिसिस आहे. इथंच मी जे तुम्हाला आता आकडेवारी सांगितली की सर 21-24 ते कसं काय, बोर्डानंच सांगितलं बेटा, ते इथं पाहू शकता तुम्ही. जसं 70 पैकी या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की 21 गुण, 21 10वीचे म्हणतोय मी, 11वीचे 21 म्हणतोय, 28 12वीचे म्हणतोय. ठीक आहे. त्याचप्रमाणे 24 गुण, 24 गुण आणि 32 गुण हे कुठल्या वर्गाचे? हे 24 10वीचे, 24 11वीचे आणि 32 12वीचे. हे 20 शाळेतून भेटतील इंटरनल, हे 30 शाळेतून इंटरनल भेटतील. आता या 30 पैकी किती भेटतात हे तुमच्या पाप पुण्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय केलं होतं. म्हणजे शिक्षकांशी तुमचे संपर्क कसे आहेत. अर्थात तुम्ही जर कोणा शिक्षकासंग छत्तीस चाकडा असेल तर बेटा थोडंसं विचार करून राहायचं. काहीही इलाज नाही. कळलं? आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट्स. हा आराखडा तुमच्या लक्षात आला असेल असं मला वाटतं. तरीही एक वेळा नजर टाकायची म्हणून मी तुम्हाला दाखवून देतो की या GRमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. आपण हा GR वाचू शकता, पूर्ण डिटेलमध्ये वाचू शकता. तरीही जर अशी एखादी गोष्ट वाटली की नाही आमच्या लक्षात नाही आली, समजून नाही राहिली, तर तुम्ही मला निश्चितपणे केव्हाही विचारा आणि कमेंट्समध्ये टाकून द्या. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. पुन्हा सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, CETचे जे पेपर्स देणार आहेत मुलं, त्यांच्यासाठी चांगली एक बातमी देतोय की तुमच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे बघा 2004 पासून 2020 पर्यंतचे सर्व प्रश्न यूट्यूबवरती रोज सोडवून देण्याचं काम करतोय. आणि हे अर्थातच सोमवारी सुरू होईल, मंडेला. म्हणजे येत्या मंडेला अर्थात 5 जुलैला याची सुरुवात होईल. आणि हे लेक्चर, हे सिरीज कंटिन्यू असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर अनुसार किती प्रश्न आले होते, त्याचे उत्तरं काय आहेत, बरोबर उत्तरं, ते सर्व काही दिल्या जाईल. ते लेक्चर्स पाहून घ्यायचे. आणि ज्यांना नीट प्रिपरेशन करायची आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी, 1987 पासून पुढे 2020 पर्यंत मधात AIPMT आली, नीट आली. ठीक आहे. या परीक्षांमध्ये जे जे प्रश्न आलेले आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला जर हवी असतील तर त्यासाठी तुम्हाला अर्थात अनअकॅडमीवरती मला फॉलो करावं लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी ते सर्व प्रश्नांची उत्तरं शिकवल्या जातील, सर्व उत्तरं समजून दिल्या जातील. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि इतर मित्रांनाही या आजच्या लेक्चरची लिंक द्या, जेणेकरून त्यांच्याही डोक्याचं थोडंसं टेन्शन कमी होईल की आपल्यासोबत काय होणार आहे आणि आपले मार्क किती येणार आहेत. निश्चिंत राहा, मार्कशीट खूप छान तुम्हाला भेटणार आहे. खूप छान मार्क तुम्हाला सर्वांना पडणार आहेत.
कोणाचंही नुकसान होणार नाही आणि कोणीही शिक्षक असं कधीच नसते करत की कोणा विद्यार्थ्याचं नुकसान केलं जाईल. त्यामुळे निगेटिव्ह थिंकिंग करू नका. मार्क खूप छान पडणार आहेत. आपण आपल्या पुढच्या एक्झामकडे फोकस करावं. ते तुमची नीट असेल, JEE असेल, CET असेल. अर्थात या जुलै महिन्यामध्ये आता कुठली परीक्षा होईल असं काही दिसत नाही आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 1 तारखेला नीट होणारच का? याचा एक प्रश्न निर्माण झालाच आहे, कारण फॉर्म निघालेले नाही आहेत. त्यामुळे जे काही घडेल तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि चॅनल सबस्क्राईब करून यासाठीच ठेवा की आलेली अपडेट ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोहोचवत राहील. टिल देन, टाटा बाय बाय.